काश्मीर पहलगाम येथे सर्वात मोठा भ्याड हल्ला झाला, काय सांगाल? जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटकावर जो हल्ला झाला, गोळीबार झाला, कुठली जात विचारून झाला नाही। तुम्ही क्षत्रिय आहात, मराठा आहात, ब्राह्मण आहात, वैश्य, शूद्र, जैन, बौद्ध, चाळी माळी, तेली तांबोळी अशी कुठलीही जात विचारली गेली नाही। तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम आहात एवढंच विचारलं गेलं। काहींनी मुस्लिम म्हणवा, जोपर्यंत कुराण हे सांगतंय तोपर्यंत हा मुस्लिम माणूस थांबणार नाही, तो हिंदूंना त्रास दिल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आम्ही पाकिस्तानचा निषेध करतो, त्या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो। भारतातील 27 निष्पाप लोकांचा बळी ज्या अतिरेकींनी घेतलाय, त्या अतिरेकींच्या निषेधासाठी आम्ही भारतीय मराठा महासंघातर्फे निषेध रॅली आयोजित केली होती। मुळात भारताच्या पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडनं संपूर्ण भारताला एक अपेक्षा आहे की त्यांनी या लांड्याने आमचे 27 मारले। भारत देशाने आपल्या आर्मीने त्यांचे 27,000 अतिरेकी मारा, ही आशा ह्या देशवासियांकडनं आहे। आणि आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या 72 तासामध्ये हा विश्वास नरेंद्र मोदी साहेब नक्कीच संपादन करतील आणि ह्या देशातली सगळ्यात मोठी कारवाई अतिरेक्यांची या 72 तासामध्ये होण्याची जी आशा आज देशवासी बाळगतोय ती पूर्ण होईल। सिंधू नदीच्या पाण्याला देखील स्थगिती देण्यात आलेली आहे, काय सांगाल? ही तर सुरुवात आहे। एवढं क्विक ॲक्शन घेणारं या देशाचे डॅशिंग पंतप्रधान म्हणून आपण नरेंद्र मोदी साहेबांना सगळेजण बघतो, पाहतो आणि सगळ्या देशवासियांना ही पुन्हा त्यांच्याकडे भारतीय मराठा महासंघातर्फे आम्ही या हल्ल्यात जे आमचे निष्पाप नागरिक, आमचे सहकारी, आमचे बंधू भगिनी मृत पावले त्यांना सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण करतो। अत्यंत घृणास्पद आणि जगाच्या पाठीवर आतापर्यंत कधी नाही झाला असला अत्यंत घाणेरडा आणि घृणित प्रकार पाकिस्तानने यावेळेस केलाय। धर्म विचारून त्यांनी माणसं मारली। कारण आज अनेक ठिकाणी आपण पाहतो जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी हिंसाचार चालू आहेत, अतिरेकाचे हल्ले आहेत, पण असा धर्म विचारून माणसं मारण्याचा प्रकार आतापर्यंत कधी नव्हता झाला। आणि हा जिहादी धर्मयुद्ध जर पाकिस्तानने छेडलं असेल तर हिंदुस्थाननी सुद्धा आता त्याला जशास उत्तर दिलं पाहिजे, असं आमची नरेंद्र मोदींकडे मागणी। त्याचबरोबर भारताचा काश्मीर हा अविभाज्य भाग आहे, हे सर आहे, हे शिर आहे आमचं, आणि त्या शिरावर बसलेला पाकिस्तान त्याचं शिर उडवून आता हे नंदनवन जगातलं सर्वात सुरक्षित फिरण्याचं ठिकाण झालं पाहिजे, हे सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांनी बघावं। आणि या सगळ्या त्यांच्या वाटचालीमध्ये भारतीय मराठा महासंघ हा त्यांच्याबरोबर त्यांच्या प्रत्येक निर्णयाला सहमत आणि सामील आहे, एवढं आम्ही इथं आवर्जून नमूद जम्मू काश्मीर पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला, निष्पाप भारतीयांना आपला नमस्कार, जय शिवराय। आज आम्ही जो भारतीय मराठा महासंघातर्फे जो आज जाहीर निषेध करत आहोत, तो मी सर्वप्रथम एक भारतीय नागरिक म्हणून करत आहे। कारण भारतासाठी खरंच आज जी गोष्ट घडली आहे ती खरंच लाजिरस्तव आहे। आज मी भारत सरकारला, महाराष्ट्र सरकारला एवढंच सांगेन की आज जी गोष्ट घडली आहे त्या गोष्टीकडे गांभीर्याने आता तरी घ्यावं। आज जी नववधू, जी अवघ्या 3 दिवसाची नववधू होती, ते दाम्पत्य आज पर्यटनासाठी गेलं होतं। आज त्या मुलीला अवघ्या 3 दिवसानंतर आज पांढरा कपडा घालावा लागला। ह्याच्यासारखी देशासाठी अजून निंदनीय गोष्ट काय असू शकते? त्यामुळे मी भारतीय मराठा महासंघातर्फे महिला म्हणून आज मी एकच सांगेन सरकारला की हा जो निषेध आम्ही करतोय, हा निषेध फक्त 1 आणि 2 दिवसाचा नाहीये, तर हा पाकिस्तानसाठी आणि पाकिस्तानमधल्या आतंकवाद्यांसाठी आहे, जो कायम ते आपल्यावर करत असतात, प्रत्येक वेळी करत असतात। आणि माझी विनंती ही पण आहे, मागे बॉम्बस्फोट झाला तेव्हा कसाबला पोचले यांनी, पण यावेळेस त्यांनी हे करू नये। भारत पोचण्यासाठी नाहीये, तर आता हे संपवण्याचं कार्य देखील भारताने केलं पाहिजे। कारण जेव्हा या घटना घडल्या आहेत तेव्हा फक्त आपल्याकडनं थांबवलं गेलंय, तारखा दिल्या गेल्यात, विनंत्या मानल्या गेल्यात। तर माझी एवढीच विनंती आहे की आता तरी तात्काळ निर्णय घ्यावेत आणि लवकरात लवकर आपल्याला ह्यासाठी सुरक्षा जी मिळायला हवी ती मिळायला हवी आणि लवकरात लवकर पाकिस्तानचं जे पर्यटन आहे ते सुद्धा कायमस्वरूपी भारताने बंद करून टाकावे ही विनंती आहे।